तर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत देखील आता वाढ झालेली आहे। कल्याण मुरबाड महामार्गावर वाहतुकीसाठी आता हा महामार्ग बंद करण्यात आला आहे। तर सुरक्षेच्या कारणासाठी कल्याण नगर मार्गावरील रायता पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येते आहे। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। कल्याण मुरबाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, तर कल्याण नगर महामार्गावर देखील रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदी क्षमतेपेक्षा जास्त पातळी तिची वाढली असून अनेक ठिकाणी खाडी व त्याचबरोबर अनेक पूल जे आहेत ते पाण्याखाली जाताना दिसत आहेत। मी सध्या उभा आहे टिटवा परिसरातील रायते पुलावरती आणि हा मुख्य रस्ता आहे कल्याण नगर मार्गाचा आणि हा पोलिसांनी पूर्णपणे बंद केला आहे। याचं कारण उल्हास नदीचा जो वाढता प्रवाह या ठिकाणी आपण पाहिला तर उल्हास नदीची जी पातळी जी वाढलेली आहे ती पातळी अजून देखील वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे आणि यामुळेच पोलिसांकडून मुख्य रस्ता जो आहे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता या पुलाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी आपली गाडी जी आहे पुलाच्या इकडे आडवी लावण्यात आलेली आणि आडवी लावून ही गाडी पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।